वृश्चिक राशी ही ज्योतिषशास्त्रातील 8वी रास असून यात विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा या 3 नक्षत्रांचे चरण येतात. वृश्चिक राशीमध्ये विशाखा नक्षत्राचा शेवटचा चरण, अनुराधा नक्षत्राचा पूर्ण चरण आणि ज्येष्ठा नक्षत्राचा पूर्ण चरण या 3 नक्षत्रांचा समावेश होतो. ही राशी चक्रातील 8वी रास असून मंगळ ग्रहाचे स्वामित्व आहे आणि वृश्चिक राशी विंचू हे त्यांचे चिन्ह आहे. सर्वात प्रथम आपण बोलणार आहोत वृश्चिक राशीतील ज्येष्ठा नक्षत्राबद्दल. ज्येष्ठा नक्षत्र हे वृश्चिक राशीशी संबंधित आहे आणि ते स्त्रीत्व, शहाणपण, परिपक्वता आणि सर्व नक्षत्रांमध्ये सर्वात श्रेष्ठ मानले जाणारे सर्वात ज्येष्ठ किंवा श्रेष्ठ असल्याने येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासारखे दिसते. वैदिक ज्योतिषशास्त्रातील 27 नक्षत्रांपैकी जे आकार आणि रचनेच्या बाबतीत जास्तीत जास्त जागा व्यापते ते ज्येष्ठ नक्षत्र आहे, जे पूर्णपणे वृश्चिक राशीशी संबंधित आहे. वृश्चिक राशीमध्ये ते 16.40 ते 30 पसरलेले असते. नावाप्रमाणे ज्येष्ठ म्हणजे सर्वात ज्येष्ठ किंवा सर्वात तेजस्वी. हे तेज आकाशातील त्याच्या तेजस्वितेद्वारे देखील दर्शविले जाते आणि त्याच्या मध्यभागी एक तेजस्वी लाल तारा आहे, जो विंचूच्या हृदयाचे प्रतीक आहे, ज्याला अंतरेस देखील म्हणतात. ज्येष्ठ नक्षत्राचे महत्त्वाचे गुण पाहता तुम्हाला वाटेल की उत्तर त्यांच्या दिसण्यावर किंवा वागण्याच्या पद्धतीवर आहे, पण ते खरे नाही. ज्येष्ठा चंद्र असू शकते का हे शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बहुतेकदा ते सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठे नसतात. ज्येष्ठा कधीही मध्यमवयीन किंवा कुटुंबात सर्वात लहान नसतो. चंद्र ज्या गोष्टी ओळखतो त्या म्हणजे तुमचे मातृत्वाचे नातेसंबंध, तुमची सुसंगतता मुख्यत्वे तुमच्या चंद्राच्या इतर चंद्राशी असलेल्या चंद्रावरून मोजली जाते आणि ज्या गोष्टी महत्त्वाच्या घटनांना चिन्हांकित करतात, जसे की ज्येष्ठ म्हणून जन्म घेणे. जन्मलेला प्रत्येक ज्येष्ठ हा ज्येष्ठ नसतो, परंतु मुख्यतः सर्व ज्येष्ठ हे ज्येष्ठ असतात, हाच फरक आहे. ज्येष्ठ हे असे लोक असतात जे प्रतिभावान लेखक किंवा नर्तक असू शकतात, तथापि अशा परिस्थितीत ते त्यांचे कौशल्य सार्वजनिकरित्या प्रेक्षकांसमोर सादर करतात, परंतु त्यांचे खाजगी जीवन सामान्यतः सर्व प्रकारच्या गोंधळापासून दूर असते आणि त्यांना एकांत राहणे आवडते आणि जिथे लोक हे गुण पाहतात त्या गर्दीचा भाग बनू नये. ज्येष्ठांना कदाचित श्रेष्ठता संकुलचा त्रास होऊ शकतो आणि त्यांना आश्चर्य वाटते की प्रत्येकाकडे त्यांच्या इतकेच तर्कशास्त्र आणि सामान्य ज्ञान का नसते आणि ते सर्वांसमोर का मांडत नाहीत. त्यात काही सत्य असू शकते, परंतु जेव्हा ते खालच्या दर्जाचे किंवा नीच दर्जाचे काम करतात तेव्हा लोकांसमोर तोंडावर हात ठेवून वागल्याने त्यांच्यासाठी परिस्थिती आणखी बिकट होईल. त्यांनाही माहीत आहे आणि तरीही ते त्यांचे विचार स्वतःमध्येच ठेवत नाहीत. करिअर आणि व्यावसायिक आत्मीयता पाहता ज्येष्ठा त्यांच्या नेतृत्व कौशल्यासाठी ओळखले जातात आणि त्यामुळे त्या मोठ्या जबाबदाऱ्यांसह येणाऱ्या भूमिका स्वीकारतात. त्या सुरुवातीपासूनच त्यांच्या कारकिर्दीत चांगली कामगिरी करतात आणि कालांतराने त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात उंची गाठण्याची आकांक्षा बाळगतात. त्या चांगले व्यवस्थापक आणि उद्योजक बनतात. ते वचनबद्ध आणि लक्ष केंद्रित आहेत. ज्येष्ठा म्हणजे बुद्धिमत्ता आणि विश्लेषणात्मक उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. त्यांचे तर्क आणि वादविवाद कौशल्य उत्तम आहेत आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बैठका आणि परिषदा आयोजित करणे ही अशी गोष्ट आहे जी त्यांच्यामध्ये लाजाळूपणाची भावना निर्माण करत नाही, कारण इतर अनेक ज्ञाने असू शकतात, परंतु केंद्रस्थानी गोष्टी स्पष्ट करताना जागरूक असतात. ही एक अशी गुणवत्ता आहे जी ज्येष्ठाकडे आहे आणि इतरही त्यातून शिकू शकतात. ते ज्या संस्थेत काम करतात तिथे सर्वोत्तम किंवा कधीही न बदलता येणारे बनण्याचा प्रयत्न करतात आणि साधारणपणे जेव्हा ते निघून जातात तेव्हा त्यांनी त्या जागेसाठी जागा तयार केली होती. ती जागा भरण्यासाठी थोडा वेळ लागतो. ते कलात्मक आणि उत्साही देखील आहेत. याचा अर्थ असा की जेव्हा करिअरचा प्रश्न येतो तेव्हा ते त्यांच्या मनाचे ऐकतात आणि पूर्ण मनाने त्यात स्वतःला झोकून देतात आणि दीर्घकाळ त्या क्षेत्रात भरभराट करतात. ज्येष्ठा नक्षत्र हे सामाजिक उद्योजकतेच्या क्षेत्रातही प्रवेश करतात. अनेकदा ते स्थापित NGOमध्ये काम करतात किंवा स्वतःच्या NGO स्थापन करतात आणि त्या कशा काम कराव्यात यावर एक संपूर्ण परिसंस्था तयार करतात. वृश्चिक राशीचे लोक गुप्तहेर म्हणून चांगले काम करतात, कारण त्यांची अंतर्ज्ञान अचूक असते आणि त्यांना गूढता आणि लपलेल्या किंवा लपविलेल्या गोष्टी उलगडण्यास रस असतो. मॉडेलिंग हे करिअर म्हणून देखील काम करते, कारण त्यांना लोकांसमोर स्वतःला चांगले सादर करण्याचा आत्मविश्वास असतो. तसेच त्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांमुळे ते खोलीत प्रवेश करतात आणि त्यांची उपस्थिती जाणवून देताना वेगळे कसे दाखवायचे हे जाणवतात. ज्येष्ठा नक्षत्र
ते खूप स्त्रीलिंगी असतात, म्हणूनच ते नैसर्गिकरित्या चांगले पालक आणि भागीदार बनतात. भागीदार आणि पालकत्वाचे मूलभूत स्त्रीलिंगी गुण समजून घेणे, संगोपन करणे, प्रेम करणे, दयाळूपणा आणि त्यांच्याकडे असलेल्या खोलीसह त्यांच्या समवयस्कांपेक्षा अधिक स्पष्ट परिपक्वता असते. ज्येष्ठा ही नक्षत्र आहे जी स्वभावाने त्यांच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडते. ते सर्वात मोठे आहेत म्हणून ते पालक होईपर्यंत आणि त्याऐवजी नियम बनेपर्यंत सर्व नियम त्यांना लागू होतात. तेच नियम त्यांच्या लहान भावंडांना लागू होत नाहीत. त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात आणि त्यांना ते करावेच लागते, जे कधी कधी निराशाजनक ठरू शकते. ज्येष्ठासाठी आर्थिक समस्या कधीच नसते, कारण ते सहसा लवकर पैसे कमवायला सुरुवात करतात आणि स्वतंत्र राहायला आवडतात. त्यांच्याकडे उच्च आवड आहे आणि त्यांना आरामदायी जीवन जगणे आणि त्यासाठी काम करणे आवडते. वयाच्या 28व्या वर्षापासून आर्थिक परिस्थिती सुधारते. बालपणापासून ते 20व्या वर्षाच्या मध्यापर्यंतच्या काळात ज्येष्ठा यांच्यात संकल्पना सहजपणे शिकण्याची आणि समजून घेण्याची ऊर्जा आणि बुद्धिमत्ता असते आणि ते शैक्षणिक क्षेत्राव्यतिरिक्त प्रमुख कौशल्य आत्मसात करतात. हे नक्षत्र कोणत्याही संस्थेत किंवा वातावरणात विचलित होण्याचा प्रयत्न करते आणि शक्य तितकी कौशल्य शिकते आणि त्या आत्मसात करते. त्यांच्या जिज्ञासू मनाच्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारण्याच्या आणि सर्वांशी चर्चा करण्याच्या स्वभावामुळे ज्येष्ठा यांना ते घडते. 27 आणि 28 ही वर्षे अशी असतात जेव्हा ज्येष्ठा त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात स्थिरतेचा टप्पा सुरू करते आणि त्यांनी जे शिकले आहे ते जपून ठेवण्यावर आणि ते त्यांच्या सर्वोत्तम फायद्यासाठी वापरण्यावर लक्ष केंद्रित करते. 40 वर्षे वय हे असे वय आहे जेव्हा सर्व क्षेत्रात स्थिरता त्यांच्या जीवनात एक भाग बनते. त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाला एक स्थापित कारकिर्दीला 40व्या वर्षापासून सुरू होणाऱ्या श्रमाचे दीर्घकालीन फळ मिळण्याची बहुप्रतीक्षित हमी असते. ते जे कमवतात ते या क्षणापासून कमी त्रासात टिकवून ठेवता येते आणि समृद्ध करता येते. वृश्चिक राशीतील दुसरे नक्षत्र आहे विशाखा नक्षत्र. विशाखा ही 16वी नक्षत्र आहे आणि ती तूळ आणि वृश्चिक राशीशी संबंधित आहे. ती नक्षत्र भक्ती, परिवर्तन आणि न्यायाची उच्च भावना दर्शवते. हे नक्षत्र कलात्मक ध्यास आणि मानवी व्यक्तिमत्व असलेल्या मोहक लोकांचे आहे. भारतीय पौराणिक कथेनुसार देवी राधा या नक्षत्रात जन्मली होती आणि या नक्षत्राची प्रत्यादी देवता अध्यक्ष देवता आहे. ती तूळ राशीत 20 अंश ते वृश्चिक राशीत 3.20 अंशापर्यंत पसरलेली आहे. ती भक्ती आणि आध्यात्मिक समर्पणाचे प्रतिनिधित्व करते. तिचे कृष्णावर निरपेक्ष प्रेम आहे, उच्च चेतना आहे आणि ते एकत्रितपणे शाश्वत आणि निरपेक्ष प्रेमाचे उदाहरण बनतात. हे नक्षत्र न्याय आणि निपक्षतेच्या उच्च भावनेसाठी देखील ओळखले जाते. ते तूळ राशीचे आहे जे संतुलनाचे प्रतीक आहे आणि वृश्चिक राशीत जाते जे परिवर्तनाचे प्रतीक आहे. हे नक्षत्र आयुष्यभर वाढीच्या आणि परिवर्तनाच्या स्थितीत राहण्यासोबतच निपक्षतेची ऊर्जा पसरवते. विशाखा नक्षत्राचे प्रतीक म्हणजे विजयी तोरण, जे विजय आणि यश मिळवल्यानंतर साजरा होणारा आनंद दर्शवते. कुंभार चाक हे सतत हालचाल आणि जीवनाच्या प्रवासात आणि आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यासाठी विकसित केलेल्या परिवर्तनाचे आणि संयमाचे प्रतीक आहे. विशाखा नक्षत्र हे न्यायप्रिय आहे आणि त्या नेहमीच योग्य गोष्टीच्या बाजूने उभ्या राहतात आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात. त्या सर्वांशी न्यायाने वागतात. त्या शारीरिकदृष्ट्या सुंदर असतात आणि या नक्षत्राच्या महिलांना कोणत्याही प्रकारच्या अगदी लहानशा मेकअपचाही तिटकारा असतो. त्यांची त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर असते आणि त्यांची उंची एकत्रितपणे तुमचे लक्ष वेधून घेण्याची शक्यता असते. विशाखा नक्षत्रातील पुरुषांचे स्वरूपही देखणे असते. त्यांचा चेहरा अंडाकृती, केस जाड आणि शरीरयष्टी बारीक असते. ते खूप हुशार, बुद्धिमान आणि परिस्थिती समजून घेण्यास तत्पर असतात. म्हणूनच त्यांच्यापासून गोष्टी लपवणे किंवा त्यांच्याशी खेळणे कठीण असते. ते जे करतात त्यात देखील खूप चांगले असतात. ते त्यांच्या विचारांमध्ये स्वतंत्र, कृतीत धाडसी आणि स्वभावाने महत्त्वाकांक्षी असतात. ते स्वतःला संयम, वर्ग आणि परिष्कृततेच्या वातावरणाने जगतात. ते प्रेमात अत्यंत समर्पित आणि निष्ठावान असतात. अगदी विशाखाच्या प्रमुख देवता राधा यांच्या स्वभावाप्रमाणेच हे नक्षत्र निस्वार्थ प्रेम करते. केवळ स्वतःच्या इच्छेनुसार नाही, तर इतर त्यांच्या अत्यंत भक्तीच्या स्वभावामुळे. इतर नक्षत्रांसाठी ही एक सुंदर कल्पना वाटेल, पण ती पाळणे प्रत्येकाच्या आवडीचे नसते, कारण ती त्यांच्या स्वतःच्या स्वभावामुळे असते. विशाखा ती जगते कारण ती तिची इच्छा पूर्ण करते. विशाखा या कुटुंबातील सर्वात समर्पित आणि निष्ठावान सदस्य आणि जोडीदार असतात, परंतु त्यांचा सहसा विश्वासघात होतो. जर त्यांची कुंडली त्यांच्या जोडीदाराशी जुळवली तर त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत होऊ शकते, कारण प्रेमाच्या बाबतीत ते अत्यंत समर्पित असतात, परंतु लैंगिकदृष्ट्या त्यांची ऊर्जा सहज जुळत नाही.
विशाखा आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ओळखली जाते. मोठे होण्यासाठी जे काही लागते ते त्यांच्याकडे आधीच आहे, जे 28व्या वर्षाच्या वयानंतर दिसून येऊ लागते. या वयानंतर आर्थिक यशाचा आलेख सकारात्मक असतो. विशाखा नक्षत्राची स्त्री तिच्या पतीची पूजा करण्याइतकी अत्यंत समर्पित असते. त्याच कारणामुळे तिचे तिच्या सासरच्या लोकांशी चांगले संबंध राहतात. विशाखा यांचे बालपण कलात्मकतेने भरलेले असते. कलेबद्दलच्या त्यांच्या नैसर्गिक ओढीमुळे ते अनेकदा अभ्यासक्रमाबाहेरील क्रियाकल्पांमध्ये खूप गुंतलेले असतात आणि कोणीही त्यांना त्याकडे ढकलले जात नाही. त्यांचा न्याय आणि निपक्षतेच्या भावनेमुळे ते खूप चांगले वादविवादक देखील बनू शकतात, ज्यामुळे ते स्पष्टपणे पाहू शकतात आणि तार्किक मुद्दे मांडू शकतात. तथापि यश त्यांना इतके सोपे मिळत नाही. विशाखासाठी 27-29 वर्षे महत्त्वाचे असू शकतात. जरी वैयक्तिक चार्ट प्रत्येकासाठी महत्त्वाच्या वर्षांमध्ये फरक दर्शवितात, तरी साधारणपणे विशाखा वयाच्या 27व्या वर्षापासून व्यावसायिक जीवनात आणि वैयक्तिक जीवनात यश मिळवू शकते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार विशाखाचा स्वामी ग्रह गुरु आहे. गुरु हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो आणि स्वामी ग्रह समजून घेतल्याने एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि तो विशिष्ट राशी आणि नक्षत्रात कसा वागतो हे समजण्यास मदत होते. शिवाय विशाखा नक्षत्राचा गुण हा सत्वगुण आहे, जो या नक्षत्राला खूप आध्यात्मिक, ज्ञानी आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी बनवतो. त्यांचा जीवनाकडे मानवतावादी दृष्टिकोन आहे आणि ते धार्मिक आणि आध्यात्मिक लोकांचा आदर करतात. वृश्चिक राशीतील तिसरे नक्षत्र आहे अनुराधा नक्षत्र. अनुराधा नक्षत्र वृश्चिक राशीशी संबंधित आहे आणि त्याचा शाब्दिक अर्थ राधाचे अनुसरण करणे असा आहे, कारण हे नक्षत्र देवी राधेचा जन्म नक्षत्र विशाखानंतर आहे. या नक्षत्राचे लोक नीतिमत्ता, सत्याचे जीवन जगतात आणि कोणत्याही परिस्थितीत शांततापूर्ण उपाय शोधतात. ते सहजपणे कोणाकडूनही किंवा कोणत्याही घटनेने त्रास देत नाहीत. ते कपटी नसतात आणि देवावर, अध्यात्मावर दृढ विश्वास ठेवतात आणि हृदय आणि मनाने शुद्ध असतात. अनुराधा नक्षत्र हे कमळाचे प्रतीक आहे. या नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांचा जन्म अशा परिस्थितीत, कुटुंबात किंवा परिस्थितीत होण्याची शक्यता असते जी प्रतिकूल असू शकते. वृश्चिक राशीमध्ये हे नक्षत्र 3.20 ते 26.40 अंशापर्यंत पसरते. अशा परिस्थितीत केवळ सुंदरपणे वाढणेच नव्हे, तर इतरांचे जीवन सुधारणे आणि परिवर्तन करणे हे त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट बनते. अनुराधा नक्षत्राचे प्रतीक म्हणजे विजयी कमान, जे यशाचे प्रतिनिधित्व करते, आणि कमळाचे फूल, जे चिखल आणि घाणीत अशुद्ध भौतिक जगात शुद्धता आणि शुभतेचे प्रतिनिधित्व करते आणि परीक्षा आणि प्रतिकूल परिस्थितीत उभे असताना देखील कार्यक्षमता आणि स्थिरता दर्शवते. अनुराधा म्हणजे अचानक चमकणारा विजेचा एक छोटासा चमक, जो ज्ञान किंवा आध्यात्मिक जागृती दर्शवू शकतो. अनुराधा नक्षत्र असलेल्या लोकांचे जीवन कधीच सोपे नसते आणि काहीही ताटात भरून दिले जात नाही. ज्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत कमळ वाढते, त्याचप्रमाणे हे लोक जवळजवळ प्रत्येक जीवनदायी परिस्थिती त्यांच्या बाजूने नसतानाही वाढतात, परंतु एक सुंदर शुद्ध कमळ म्हणून उदयास येतात. कधीही स्वतःहून निर्माण न होता परिस्थितीजन्य किंवा पर्यावरणीय नसलेल्या गोंधळात सन्मानाने वागण्यासाठी हे लोक कधीही द्वेषाने, असभ्यतेने किंवा क्रूर पद्धतीने वागताना दिसणार नाहीत. ते अतिशय खाजगी जीवन जगतात. मोठ्या जबाबदारींच्या पदांवर काम करत असल्याशिवाय ते सार्वजनिक ठिकाणी जवळजवळ दिसत नाहीत. जे ते सहसा करतात, त्यांच्या मनात एक शांततापूर्ण आभा असते आणि प्रत्येकाच्या दृष्टीने या नक्षत्राला खरे निस्वार्थ प्रेम आणि वरवरच्या वासनेतील नेमका फरक माहीत असतो. पुरुष आणि स्त्रिया दोघेही याची खात्री करतात की त्यांची सार्वजनिक प्रतिमा अशा व्यक्तीशी असेल ज्याचा आदर केला जातो आणि ज्याकडे एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून पाहिले जाते, स्वस्थ किंवा घाणेरडा म्हणून नाही. या नक्षत्रातील पुरुष विंचूच्या कामुकतेमुळे अत्यंत देखणे असतात. तथापि जर त्याच्या कुंडलीतील इतर ग्रह त्याला साथ देत नसतील, ते त्याचे स्वरूप क्रूर असू शकते. तर या नक्षत्रातील महिला परिपूर्ण शारीरिक वैशिष्ट्याने समृद्ध असतात, जे स्त्रीलिंगी असतात, जसे की लहान कंबर, एकूणच लहान दिसणे. परंतु ती सामान्यतः स्त्रीलिंगी पोशाख घालत नाही, परंतु तिला आरामदायक वाटणारे काहीही घालते. ती सर्वात स्त्रीलिंगी महिलांपैकी एक आहे, जी लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात क्वचितच दिसून येते. या नक्षत्रातील पुरुष कष्टाळू असतात. त्यांचे जीवन संघर्षाशिवाय शून्य आहे. त्यांना वयाच्या 48व्या वर्षापर्यंत काम करावे लागते. तो त्याच्या आयुष्यात लवकरच कमाई करू लागतो. वयाच्या 48व्या वर्षानंतर त्यांना शांती मिळते. तो कितीही त्रासदायक असला तरी शांतता प्रिय असतो आणि शांततापूर्ण उपाय शोधतो. या नक्षत्राच्या महिलांच्या व्यक्तिमत्वात अहंकार अजिबात नसतो. तिच्या शब्दकोशात हा शब्द नाही.
ती लाजाळू आहे आणि तिचे वर्तन खूप निष्पाप आणि सभ्य आहे. ती कामुक आहे, पण ती कधीही बाहेरच्या जगाला ते दाखवत नाही. खरं तर ती तिच्या जोडीदारालाही ते कळायला थोडा वेळ लागतो. अगदी कमळाप्रमाणे ती पवित्र आहे, पण तिच्यापर्यंत पोहोचणे कठीण आहे. या लोकांचे व्यक्तिमत्व सुंदर आणि आनंददायी असते. ते ओळखीच्या आणि अनोळखी सर्वांशी सौहार्दपूर्ण आणि आदरयुक्त असतात. हे असे नक्षत्र आहे जे कधीही वाईट बोलण्यात, गप्पांमध्ये सहभागी होण्यात किंवा अहंकारी वागण्यात गुंतलेले नसते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शुद्ध मन बाळगण्यास आवडते, कारण ते आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहे, जे पवित्रता, दया, करुणा आणि कपटरहित चारित्र्याशिवाय होऊ शकत नाही. तथापि या नक्षत्राचे पुरुष कधीकधी सूडबुद्धी बाळगू शकतात. ते भौतिक संपत्तीपेक्षा आध्यात्मिक समृद्धीवर लक्ष केंद्रित करतात. अनुराधा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीच्या आयुष्यातील 17 आणि 18 ही वर्षे महत्त्वाची असतात, कारण या वयात ते पैसे कमावू लागतात. ते स्वतंत्र लोक असतात. ते कोणावरही अवलंबून राहत नाहीत, कारण ते वृश्चिक राशीच्या व्यक्तीच्या स्वाभिमानाच्या विरुद्ध आहे. म्हणूनच त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत आणि त्यांच्यावर अवलंबून राहण्यासाठी ते सहमत नसतील हे लक्षात येताच ते काम करण्यास सुरुवात करतात. अनुराधा नक्षत्र हे देवगणाची नक्षत्र आहे, जी राजनैतिक, सामाजिकदृष्ट्या सुसंस्कृत आणि व्यावहारिक असल्याचे वैशिष्ट्य आहे. देवगणाचे लोक लोकांशी सौम्यतेने वागण्यात चांगले असतात आणि कधीकधी ते हुशार असतात, परंतु परिस्थितीला सौहार्दपूर्णपणे हाताळतात. त्यांना इतरांपेक्षा शैक्षणिक आणि आत्मविकासातही जास्त रस असतो.